नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्वाभिमान विकून लाचारी पत्करून भाजपाबरोबर युती न करण्याचा शिवसेनेचा निर्धार. वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत. स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नव्या धोरणानुसार लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं कठोर कारवाई करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी. भारत पोलिओ मुक्तच असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा. गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार, शोध मोहीम जारी. आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात, उन्हाळ्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. आणि आता सविस्तर वृत्त. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाबरोबरची युती तोडण्याची आमची इच्छा नाही, पण स्वाभिमान विकून लाचारी पत्करून युती होणार नाही. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत राहा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. आजवर शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते सगळे पचवून शिवसेना आजही ताठमानेनं उभी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिवसेना ही संकुचित आहे, शिवसेना ही प्रांतीय आहे. खूप आरोप झाले, गुंडांची सेना आहे. पण त्याच गुंडांनी त्यांच्यासाठी गुंड, आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आम्ही मावळे आहोत म्हणा पाहिजे, पण आम्हाला गुंड. पण जर आम्ही खरोखर गुंड असतो तर 50 वर्ष शिवसेना ही जगली नसती. नवे एवढे हे सगळे सैनिक, विरोधकांच्या पिढ्या आम्ही पटवल्या, टीकाकारांच्या पिढ्या आम्ही पटवल्या आणि अनेक देशाभिमानी पिढ्या, शिवसैनिकांच्या पिढ्या त्या उभ्या राहिल्या नसत्या. समान नागरी कायदा, राम मंदिराची पुनरुभारणी या मुद्द्यांचं काय झालं, त्याचं उत्तर भाजपानं द्यावं. आजही चीनकडून घुसखोरी सुरूच आहे आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कार्यवाहीही चालू आहेत. अशा परिस्थितीत शिवसैनिकांवर फार मोठी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यात शिवजल क्रांतीच्या माध्यमातून झालेल्या विधायक कामाचा त्यांनी गौरव केला. मुंबईप्रमाणेच राज्यभरातही शिवसेना स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शिवसेनेच्या राजकीय सामाजिक प्रवासाचा आढावा घेण्यासाठी पक्षप्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 50 वर्ष झाली शिवसेनेला. खरं तर विश्वास बसत नाही असं म्हणता येईल, पण खरं मोठा कालखंड आहे. या कालखंडामध्ये त्याकडे जर दृष्टिक्षेप टाकायचा म्हटला तर कसा आढावा घ्याल आपण? मी असं म्हणेन की एक वेगळ्या प्रकारचा राजकीय प्रवास संपूर्ण या कालखंडात झालेला आहे. सामाजिक काम आणि महाराष्ट्र, मराठी माणसाच्या हितावरती सुरुवात झालेली संघटना, त्याच्यानंतर हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये एक आक्रमक भूमिका घेत असतानाच अगदी कधी कुणाला वाटलं नव्हतं की 95 साली सत्तांतर होईल आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल. तिथून ते 2012ला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. याच्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मी संघटना बघते की एक सामाजिक संघटना म्हणून सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेत चांगल्या प्रकारचं यश मिळालं आणि त्यामध्ये मुंबईकरांचा विश्वास प्रत्येक वेळेला जिंकण्याचं एक महत्त्वाचं काम जसं संघटनेने केलं.
तसं जे राज्य आपलं काही प्रमाणात शहरीकरण होतंय तिथे शहरामध्ये येणाऱ्या माणूस आणि त्याच वेळेला ग्रामीण भागामधली लोक या दोघांचा विश्वास जिंकणं, कुठलेही राजकीय वारसा नसताना जातीच्या पलीकडे जाऊन सर्वत्र आणि ज्यांच्याकडे कुठली राजकीय प्रतिष्ठा नाही अशा प्रकारच्या माणसांना बरोबर घेऊन संघटन करत करत आज मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांना शिवसेना ही जवळची वाटते. कोकणवासियांना तर वाटतेच आहे, मुंबई, ठाणे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये. पण मला इथे सांगायला पाहिजे विश्रामजी की अनेक लोकसभा आणि विधानसभेचे असे मतदारसंघ आहेत की ज्याच्या 3 वेळेला 4 वेळेला 5 वेळेला शिवसेना जरी 99 नंतर विरोधी पक्षात होती तरी तिथून सातत्याने निवडून येते आहे. आणि याच्या पूर्वीच्या काळात सुद्धा म्हणजे ज्यावेळेला सत्तेत जाण्याच्या अगोदर 95च्या अगोदर सुद्धा काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ असेल की जिथे शिवसेनेने स्वतः विजय मिळवला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक कामाकडून राजकीय कामाकडे आणि राजकीय कामातून परत विकासाच्या माध्यमातून सामाजिक कामाकडे अशी वाटचाल शिवसेनेची झालेली आहे. आज उद्धव साहेबांनी एक शब्द वापरला की आम्ही रिजनल असू पण आम्ही ओरिजिनल आहोत. अनेक पक्षांमध्ये जी स्थित्यंतर होतात नावांपासून ते विचारधारेपर्यंत तशा प्रकारनी फार मोठा असा कुठला युटर्न शिवसेनेने घेतलेला नाहीये आणि सातत्याने लोकांचा विश्वास जिंकत एका बाजूला हिंदुत्व दुसरीकडे मराठी माणूस आणि त्याच वेळेला गेल्या 10-12 वर्षामध्ये जे प्रश्नांचं स्वरूप बदललं, मग विस्थापितांचे प्रश्न असतील, भूसंपादन कायदा असेल, कामगारांचं कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात होतं, या सगळ्या नव्या आव्हानांना नवीन पद्धतीने सामोरं जाणं हे देखील शिवसेनेने केलं. आणि 2014च्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढल्यावरती एक हाती सत्ता तर आम्हाला जरी मिळाली नसली तरी सुद्धा 63 आमदार निवडून आणले. त्याच्यामध्ये अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत उद्धवजींचं मार्गदर्शन आणि मला खरं अगदी सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की एक अत्यंत निधडेपणा म्हणजे संपूर्ण देशामधली सत्ता आपल्या विरोधात बहुमताने ज्यांना नुकतंच मिळाले 4 महिने अशा वेळेला तरी तोडण्याची धमक सगळी झाली, दाखवली. आणि आम्ही स्वतः कधी युती तोडण्यासाठी उत्सुक नव्हतो, पण जर का कोणी लाचारीने युतीचा विचार करत असेल तर तो आम्ही स्वीकारणार नाही. हे उद्धव साहेबांनी आजच्या जे कार्यक्रमात सांगितलं तीच भूमिका त्यावेळेला सुद्धा होती. हे एकूण कदाचित भविष्यातल्या संदर्भामध्ये म्हणता येईल युतीबद्दल, त्याबद्दल आपण पुढे बोलू. सुरुवात आत्ताच्या मधल्या एका मुद्द्यावर तुम्ही रिजनल आणि ओरिजिनल हा जो उल्लेख केला त्या संदर्भात मला विचारायचं आहे की मराठी अस्मिता ह्याच्याशी संदर्भ तो जोडता येईल आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना सुरुवात झाली आणि पुढच्या काळात तो हिंदुत्वाकडे थोडाफार वळला. निर्णायकरित्या शिवसेनेला काय म्हणायचं आहे? असे मराठी अस्मितेच्या बरोबरच एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक विचार हाती घेऊन मांडला होता बाळासाहेबांच्या संमतीनेच. तो म्हणजे मी मुंबईकर. म्हणजे जे लोक वर्षानुवर्ष मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा अनेक शहरांमध्ये राहत आहेत त्यांनी त्या शहरांना आपलं मानलेलं आहे. अशा वेळेला त्या शहरांच्या विकासासाठी 3 पिढ्या 4 पिढ्या जर का काम कोणी करत असेल तर ते जन्माने तिथले भूमिपुत्र आहेतच, परंतु अशा वेळेला त्या राज्याच्या विकासाला अग्रक्रम देणं म्हणजे शेवटी मराठी अस्मिता आणि विकास स्थानिक लोकांचा याला बांधिलकी आहे हे गृहीत धरून ही वाटचाल चाललेली आहे. आणि मराठी माणसाचा जेव्हा मी विचार करते त्यावेळेला मला खरंच असं वाटतं या ठिकाणी सांगायला पाहिजे की मुंबईमध्ये शिवसेना नसती तर तुम्ही आठवून बघा, आता लहान मुलं जी आहेत त्यांना सुद्धा दिसेल मराठी बोलणं हे कमीपणाचं मानलं जातं. आजही अनेक भागांमध्ये तुम्ही बघाल की मराठी माणसं स्वतःची ओळख दाखवत नव्हती आणि बोलताना 2 मराठी माणसं सुद्धा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतात. मी असं म्हणणार नाही की इतर भाषा शिकू नयेत म्हणून, त्याच्या आपण खूप पलीकडे आले, पण मराठी भाषा समृद्ध करत असताना इथल्या लोकांचा रोजगाराचा आणि जगण्याचा जो अधिकार आहे तो छिनवून घेऊन त्यांना कमीपणा देऊन त्यांची कुठेतरी आर्थिक नाड्या बंदिस्त करायच्या ही जी भूमिका होती, थोडक्यात मराठी समाजाची प्रतिष्ठा आणि संरक्षण हे दोन्ही करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केले. हे अगदी आमचे विरोधकही मान्य करतात. आणि म्हणून तुम्हाला कल्पना आहे की 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि गेल्या महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा जे आमचे पारंपरिक व्होटर्स नाही आहेत त्यांनी सुद्धा उद्धवजींच्या या मोहिमेमध्ये आदित्यजींनी ज्या प्रकारे तरुणाशी संवाद साधलेला आहे त्याच्यामधून मराठी माणूस जो आहे त्याला शिवसेना ही जगाच्या पाठीवर आणि इथे सुद्धा आपली संघटना वाटते. शिवसेनेची खरंच एक मोठी ताकद म्हणजे हा तरुण वर्ग आहे आणि या तरुण वर्गाला जसं पक्षकार्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा उपयोग व्हायला हवा तसाच त्यांना पक्षांनीही काही प्रमाणामध्ये रोजगार या स्वरूपामध्ये न्याय द्यायला हवा. तर या दृष्टीने शिवसेना काय करते असं एक वेगळ्या प्रकारची संघटना म्हणजे स्थानिय लोकाधिकार समिती आहे की जी स्थानिय लोकाधिकार समितीमध्ये सुधीरभाऊ जोशी, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई
अनेक जणांनी त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि या कामामधून या ज्या सगळ्या पूर्वपरीक्षा असतात, बँका असतील, UPSC असतील, या विमा असेल, त्या सगळ्या पूर्वपरीक्षांची तयारी मुलांची करून घेण्याचं एक काम चालतं. पण खरा प्रश्न कुठे होतो की मराठी आहे म्हणून डावलणारी जी लॉबी होती त्या लॉबीला एका अर्थाने रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीने केलेलं आहे. एक दुसरं, भारतीय कामगार सेना, आमचे सूर्यकांत महाडिक आहेत, बाकीचे भारतीय कामगार सेनेचे रघुनाथ कुचिक आणि अन्य कार्यकर्ते. आज मला इथे सांगायला पाहिजे की सगळ्या मोठ्या हॉटेल्समधल्या युनियन शिवसेनेकडे आहेत आणि त्या ठिकाणी कामाला लावण्यापासून ते तिथे गेल्यावर त्यांना चांगल्या पद्धतीने कामाची संधी मिळेल हे जसं पाहिलं जातंय, तसंच एक भूमिका भारतीय कामगार सेना आणि शिवसेनेची राहिली की उद्योग चालला पाहिजे. उद्योग बंद पाडून उद्योग जो आहे तो कायमस्वरूपी टाळेबंदी करून उद्योग करणं हे शिवसेना प्रमुखांनाही मान्य नव्हतं. आणि विशेष म्हणजे अगदी कम्युनिस्टांपासून अनेक संघटनांना एकत्र घेऊन कामगार विरोधी कायद्याच्या बद्दल सुद्धा रणशिंग भारतीय कामगार सेना आणि शिवसेनेनेच फुंकलंय. याचं कारणच हे आहे की तरुणांच्या कामाच्या संधी या हिरावल्या जाता कामा नयेत, यासाठी म्हणून आपण काम करतोय. गिरणी कामगारांची घरांचा प्रश्न असेल किंवा ठिकठिकाणी चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये तिथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या लढ्यामध्ये शिवसेना अग्रणी आहे प्रत्येक ठिकाणी. जो स्थानिकांचा मुद्दा आपण म्हणताय त्या संदर्भामध्ये असं आता उद्धव साहेबांच्या भाषणातही असं वाटलं आणि एकूण की पक्षविस्तार राज्याच्या बाहेर करायचं असं धोरण आहे का? शिवसेना प्रमुख ज्यावेळेला होते त्यावेळेला सुद्धा कधी ते भाषण जेव्हा करायचे तर जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादाच्या विरोधामध्ये त्यांनी आव्हान दिलेलं असायचं किंवा LTT सारखे लोक जे काही दहशतवादाचा संदर्भात संपूर्ण देश गिळंकृत करायला निघाले होते याबद्दल सुद्धा बाळासाहेबांचं स्वतःचं एक भाष्य असायचं. उद्धव साहेबांनी मी मुंबईकर ही मोहीम घेतल्यानंतर आणि आदित्य स्वतः अनेक वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प असेल किंवा वेगवेगळे मंत्री असतील त्यांच्याशी बोलत असतात, चर्चा करत असतात. पण एक सगळ्या भारतामध्ये चित्र दिसतंय की ज्याच्यावर उद्धवजींनी नुकतंच काही मुलाखतींमधून भाष्य टाकलं आणि ते म्हणजे प्रत्येक ठिकाणचे स्थानिक जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या ज्या संधी आहेत त्या अनेक बाहेरचे लोक येऊन बळकावत आहेत आणि म्हणून ज्या राज्यामधले जे स्थानिक त्यांची ती शिवसेना, म्हणजे उद्या कोणी म्हणायला लागलं की एक राज्य जाऊन दुसऱ्या राज्यावर सगळंच गिळंकृत करेल तर तिथे त्यांचे स्वतःचे जे भूमिपुत्रांचे किंवा भूमिकन्यांचे अधिकार आहेत त्याच्याबद्दल जी भूमिका आहे त्यामधून आज बघा जवळजवळ मी पाहिलं बंगाल, त्याच्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, तेलंगणा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू एवढ्या राज्यांमधून कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमाला आले होते आणि अनेक वर्ष येत आहेत, शिवतीर्थावर येतात, मासाहेबांच्या जन्मदिनी येतात आणि या प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आदित्य जाऊन आलेले आहेत, उद्धवसाहेब जाऊन आले, आमचे खासदार संपर्कात आहेत आणि उद्धवसाहेबांनी स्पष्ट केलंय की आता त्यांच्या पायातल्या मी बेड्या काढून टाकायला सांगणार आहे आणि त्यामुळे त्यांना जर का लढायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून शिवसेना संपूर्णपणे एकत्रितपणे बरोबर राहणार आहे. एकीकडे या पद्धतीने राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करण्याची आकांक्षा, पण दुसरीकडे थोडंसं असं विचार असं वाटतं की 50 वर्षामध्ये सेनेला एकहाती सत्ता राज्यात मिळवता आली नाही. काय कारणं असतील किंवा काय उणीवा राहिल्या असतील? मला स्वतःला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत. एक पहिलं म्हणजे झाली तीच 90च्या आधी भाजपबरोबर आमची युती झाली, म्हणजे त्यावेळेला प्रमोद महाजनांनी खरं तर म्हणजे ती युती झाल्यामुळे आपोआपच सत्ता दोघांनी मिळूनच घेण्याचा प्रश्न तयार झाला. दुसरं तुम्ही असं बघाल की महाराष्ट्राचं जे संपूर्ण एकत्र एक समीकरण आहे, राजकीय समीकरण, तर त्यामध्ये 101 जागा अशा आहेत की तिथे कुठल्या ना कुठल्या घराण्याची सत्ता आहे. तिथे त्या 3 पिढ्यातले आमदार तेच त्यांचेच मुलं, त्यांचे चुलते असे निवडून येतात. मग त्या 288 पैकी 100 अशा जागा गेल्यावर आम्ही जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केलं एक. आणि दुसरं उद्धव साहेबांनी हे पण सांगितलं की आम्ही सत्तेसाठी लाचार झालो नाही, स्वतःचे कोण येऊन सगळ्या गोष्टी डिक्टेट करतील तर ते पद्धतीचा हुकूम वाघ चालवून घेत नसतो स्वतःवरती. आणि पण असं आहे जास्त सामाजिक काम केलं आणि राजकारणाचा विचार नाही केला. आता राजकारणाचा पण विचार करणं परिस्थितीमुळे आम्हाला क्रमप्राप्त आहे. खरं तर 50 वर्षाचा कालखंड असा 10 मिनिटात बोलण्यासारखा नाहीच आणि इतकी चांगली कारकीर्द असताना पण तरीसुद्धा आपण इथे आलात आणि या संदर्भामध्ये माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. पुण्यात 2 दिवस सुरू असलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवाद आणि राष्ट्राची सर्वांगीण प्रगती हे आपल्या पक्षाचं ध्येय असून लाखो कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आपला पक्ष उभा राहिला आहे असं गडकरी यावेळी म्हणाले. अनेक दिवंगत कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं गडकरी यावेळी म्हणाले.
तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी एकामागून जेव्हा एक होतात तेव्हा तुम्ही चांगलं वागता, हे चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे या पार्टीचं कॅरेक्टर इतर पक्षापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून त्या पक्षाचं जे कॅरेक्टर आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही पार्टी कधीच कोणाची नाही झाली आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या पार्टीमध्ये सामूहिकरित्या एकमेकाला सहकार्य करून आपसात सौहार्द समन्वय ठेवून आणि आपल्याला उद्दिष्ट ध्येयवाद जो समोर सांगितलं तिथपर्यंत पोहोचणं हे सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याकरता मिशन आहे. कार्यकारिणीच्या बैठकीविषयी पक्षप्रवक्ते माधव भंडारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा शिवसेनेसोबत युती करणार की नाही याबाबत त्यांनी उत्तर दिलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत युती करायची किंवा नाही, कुणाबरोबर आघाडी करायची याबद्दलचा निर्णय स्थानिक पातळीवरतीच घेण्याची भूमिका पक्षाने यापूर्वी अनेक वर्ष ठेवलेली आहे. तीच आत्ताही कायम आहे आणि त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार हे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आम्ही स्थानिक शाखांना दिलेलं आहे. मात्र त्यातला एक अट ही आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कुठल्याही प्रकारचं गठबंधन होणार नाही. वर्ष 2013 मध्ये 22 डिसेंबरला महागर्जना सभेत जशी एकजूट आपण दाखवली तशीच ती आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दाखवा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. नव्या नागरी विमान वाहतूक धोरणानुसार आता लहान शहरांमध्ये विमानतळ उभारले जातील, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. पंजाबमधल्या भटिंडा इथं ते आज विकास पर्व सभेत बोलत होते. भाजपा आता 15 राज्यात सत्तेवर असून देशात सगळीकडेच काँग्रेसची पिछेहाट होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या. IIT अमृतसरसाठी पायाभरणी समारंभही जेटली यांच्या हस्ते आज संध्याकाळी झाला. पाकिस्तानबरोबरचे सगळे प्रश्न समंजस चर्चेनंच सुटावेत अशी आमची इच्छा आहे, पण दहशतवादी कारवाया आणि चर्चेच्या फेऱ्या हे चित्र आशादायक नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला 2 वर्ष झाल्याच्या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पठाणकोटवरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं अत्यंत कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणा झाली असल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रीय तपास संस्थेनं पाकिस्तानला भेट देण्याचा प्रस्ताव त्या देशानं फेटाळलेला नाही. गेल्या 2 वर्षात भारतात 55 दशकोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या काळात परकीय थेट गुंतवणुकीत 43% वाढ झाल्याचं त्या म्हणाल्या. यावर्षी भारताला अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या समूहाचं सदस्यत्व मिळेल अशी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिओपासून भारत पूर्णपणे मुक्तच असून या संदर्भात भारताच्या दर्जाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. भारतासह आग्नेय आशिया क्षेत्रातल्या काही देशांमध्ये पोलिओचा विषाणू आढळल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतासह या देशांमध्ये पोलिओचा कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिओचा धोका टाळण्यासाठी या देशांमध्ये सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय राबवले जातात, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले आहेत. अहेरी तालुक्यात महाराष्ट्र तेलंगण सीमा परिसरात कोलापल्ली जंगलात ही चकमक झाली. मृतदेह आणि शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकानं ही कारवाई केली. या भागात आणखी नक्षलवादी असल्याचा संशय असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी इथं उभारण्यात आलेल्या टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज झालं. मडगाव इथल्या कार्यक्रमातून रेल्वेमंत्र्यांनी दूरनियंत्रकाच्या सहाय्यानं हे उद्घाटन केलं. या टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. रेल्वे स्थानकावरच्या नवीन पादचारी पुलाचं उद्घाटनही रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
राज्यातल्या व्याख्यानमाला या देशाला दिशा देणाऱ्या असून तीच आपल्या देशाची खरी ओळख आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आज लातूरमध्ये व्यक्त केलं. महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समितीच्या 23व्या वार्षिक अधिवेशनाचा समारोप करताना ते बोलत होते. अध्यात्म ही भारताची खरी ओळख. जग आज ज्या मनशांतीच्या शोधात आहे ती मनशांती भारतच देऊ शकतो. समाजाचा पुरुषार्थ जागवून लोकांना विवेकी करणाऱ्या विषयांची निवड व्याख्यानमालांमध्ये केली तर समाज घडवण्याच्या कामी त्याचा चांगला उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 8% पोहोचण्याची अपेक्षा केंद्रीय वित्त मंत्रालयाला आहे असं वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यंदा मोसमी पाऊस चांगला होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वस्तू आणि सेवा कराची एप्रिल 2017 पासून अंमलबजावणी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं दास यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज बँकेनं वर्तवला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं अर्ज द्या कर्ज घ्या हे अभियान सुरू केलं आहे. जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या या पुढाकारामुळे चालू वर्षातल्या पेरणीसाठी लागणारं पीक कर्ज मिळणं शेतकऱ्यांना सुलभ झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगलादेवी इथं महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी 50 शेतकऱ्यांना कर्जाचे धनादेश देण्यात आले. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा घातक मार्ग न अवलंबता शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं संजय राठोड यांनी सांगितलं. 15 जुलैपर्यंत जिल्हाभर हे अभियान सुरू राहणार असून 154 ठिकाणी कर्ज वाटप होणार आहे. आधीची पिढी कारकुनांची होती, मात्र आता व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आणि प्रश्न मांडणाऱ्या पिढीची गरज आहे असं मत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. प्रगतिशील लेखक संघ, संविधान फाउंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं नागपुरात आयोजित आंबेडकरी विचार संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुठल्याही ध्येयासाठी कोणतं साधन वापरायचं ते ध्येय ठरवत असतात असं अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी सांगितलं. आज वटपौर्णिमा. संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा दिवस वडाची महती सांगतो. राज्यभरात आज हा सण साजरा करण्यात आला. यमानं हरण केलेले सत्यवानाचे प्राण सावित्रीनं यमाला जिंकून परत आणले अशी कथा आहे. आजच्या दिवशी सर्वत्र वडाची पूजा केली जाते. आपल्या पतीला वटवृक्षासारखं दीर्घायुष्य आणि परोपकारी जीवन मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. वडाच्या पूजेच्या निमित्तानं आपण निसर्गाच्या जवळ जावं हा यामागचा उद्देश. आज शहरांमधून मात्र पूजेला जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वडाच्या फांद्या छाटून त्याची पूजा करतात. वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी ही वृक्षतोड आपण थांबवली पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं सांगणारी आपली संस्कृती. मातेइतकंच पित्याचंही महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. संपूर्ण कुटुंबासाठी आधारवड असलेल्या पित्याबाबत संपूर्ण जगात आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तोच हा फादर्स डे. जून महिन्याच्या 3ऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या वैयक्तिक जीवनात केवळ पिताच नव्हे तर पितृसमान सर्व व्यक्तींप्रती आज आदर व्यक्त केला जातो. बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतीच्या मशागतीची कामं करण्यासाठी लगबग सुरू केली असून ही कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. गेल्या 4 वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. म्हणूनच नांगरणी, वखरणी, शेतातील काडी कचरा वेचणी अशी हंगामापूर्वीची कामं शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत. तसंच पेरणीसाठी लागणारं बी बियाणं सुद्धा आणलं आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती फक्त पेरणी योग्य पावसाची. नांगरणं झाल्याच्या नंतर वखरपाळी चालू आहे. बी भरण घरी आणून ठेवलेले पेरणी करता, तर त्याच्याकरता काय मशागत बंदे 5-25 बाया लावून काडी कचरा येचून घेतलं. आम्ही वरल्या पावसाची वाट पाहून राहिलो. तर आता पाऊस पडल्याच्या नंतर आम्ही पेरणी करणार. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 7,48,000 हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित असून यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मुगाची पेरणी होणार आहे. त्याकरता शेतकऱ्यांकडे आवश्यक खतं आणि बी बियाणं सुद्धा उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
बियाण्याची आवश्यकता होती, जवळपास 1,63,000 क्विंटल होते. त्यांचे बियाणं जे आहे जवळपास 1,00,000 क्विंटल जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे, 96,000 एवढं जवळपास. आणि यामधून आतापर्यंत जी काही विक्री झालेली आहे ती जवळपास 10,000 क्विंटलची फक्त विक्री झाल्याची आकडेवारी आहे. आणि सोयाबीनचे बियाणं त्याचबरोबर बीटी बियाण्याचे जे पॅकेट्स आहेत ते सुद्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 8,64,000ची आवश्यकता होती. 5 ते 7 लाख पॅकेट जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खताच्या बाबतीत जवळपास 53-54,000 मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. आणि कुठल्याही बाबीची टंचाई जिल्ह्यामध्ये नाही. याचबरोबर शेतकऱ्यांना असे मी आवाहन करतो की पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी करू नये. तथापि निम्मा जून महिना उलटून गेला तरीही पावसानं हजेरी न लावल्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. येणार अशी चर्चा असलेला नैऋत्य मोसमी पाऊस खरोखरीच राज्यात दाखल होण्याची सूचिन्ह दिसू लागली आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसानं हजेरी लावली असून तो राज्यभर सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे. त्याप्रमाणे सोलापुरात आणि मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या सुखद सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण, विदर्भ आणि गोव्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान कुडाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून वैभववाडी, तिथवली, दिवशी या भागाला वादळाचा तडाखा बसल्याचं वृत्त आहे. विजेचे खांब वाकल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत या भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. तिथवली नानिवडे या मार्गावर झाड कोसळल्यानं तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31 आणि किमान 27, नागपूर 36 आणि 26, पुणे 30 आणि 25, औरंगाबाद 30 आणि 21, नाशिक 30 आणि 25, कोल्हापूर 27 आणि 25, रत्नागिरी 27 आणि 25, सोलापूर 31 आणि 23 आणि अमरावती कमाल तापमान 30 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. स्वाभिमान विकून लाचारी पत्करून भाजपाबरोबर युती न करण्याचा शिवसेनेचा निर्धार. वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत. स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नव्या धोरणानुसार लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं कठोर कारवाई करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी. भारत पोलिओ मुक्तच असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा. गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार, शोध मोहीम जारी. आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात, उन्हाळ्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.